पुण्याच्या इंदापूरमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात संपूर्ण कृषी कर्जमाफीच्या संदर्भात आंदोलन केलं जात आहे। इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावात आपण आता आहोत आणि हे मोर्चेकरी जे आहेत ते आता निषेध मोर्चा घेऊन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानाकडे निघालेले आहेत। मात्र या ठिकाणी पोलिसांकडून त्यांना अंथुर्णे गावामध्येच अडवण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांना न्याय पाहिजे, त्याचबरोबर कृषी मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशा प्रमुख मागण्या ज्या आहेत ते या ठिकाणी आंदोलकांकडून केल्या जात आहेत। या ठिकाणच्या आंदोलकांशी बोलण्याचाही आपण प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत या ठिकाणी जे आहे ते आंदोलकांना अडवण्यात काय सांगाल मला, काय प्रमुख मागणी असणार आहे? या शेतकरी विरोधी सरकारने जी काय फसवी कर्जमाफी जाहीर केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी, कांद्याला हमी भाव मिळण्यासाठी आणि आज आता इंदापूर तालुक्यात झालेल्या ह्याच्या नुकसानीचं जे काय पंचनामे झाले नाहीत या 2 लाख हेक्टरी मदत मिळवण्यासाठी आम्ही कृषी मंत्र्यांच्या घरी आलेलो आहे। त्यांच्या दारात आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। तर हे अंथुर्णेमध्येच आंदोलक जे आहेत ते आता बसलेले आहेत। या ठिकाणी इतर आंदोलकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। काय प्रमुख मागणी असणार आहे? अहो, शेतकऱ्यांचं काय राहिलं वाटोळीचं, कांद्याला हमी भाव नाही, अवकाळी पाऊस पडतोय, वारं सुटतंय, 9-9 एकरांच्या बागा काही शेतकऱ्यांच्या भुईसपाट झाल्यात आणि हे काय करतात मदत तर तुटपुंजी हेक्टरी 25,000 रुपये। 25,000 काय येतं ह्यांना विचारा। कृषी मंत्र्यांना, आज कृषी मंत्री सुद्धा शेतकरीच आहेत, त्यांच्या बी घरी शेती आहे, त्यांना समजलं पाहिजे ना। आणि शेतकरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी कबूल केलं की सरसकट कर्जमाफी करू। आज कर्जमाफीत बघितलं तर प्रत्येक सोसायटीत 5 सुद्धा शेतकरी बसत नाहीत, असल्या जाच गाठीले आणि ह्या जाच गाठी तर मग करायचीच नव्हती ना। नुसता आकडा बोगस देत आहे 35,000 कोटी आणि 19 पासून हे पाहिजे, कर्जमाफी पाहिजे, तुमची थकीत पाहिजे, हे भरले नाही पाहिजे, ते भरले, सरसकट काय शब्द करता? मग काय मागणी आहे प्रमुख? तुम्ही आंदोलन घेऊन आल्यात, निषेध मोर्चा घेऊन चाललाय कृषी मंत्र्यांच्या घराकडे। कृषी मंत्री पण एक शेतकरी आहेत, त्यांना ह्या गोष्टीचं भान पाहिजे। ते स्वतः सधन आहेत, ही गोष्ट मान्य आहे, पण आज शेतकऱ्याची आत्महत्या असेल, शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, अजितदादांचं मरण होण्यापूर्वी अजितदादांनी कर्जमाफी केली होती, हे काय त्यांचे नेते मंडळी विसरलेत का? आज महाराष्ट्राला सुजलम सुफलम करायचं सोडून आज मुख्यमंत्री काय करतायत? अख्ख्या महाराष्ट्राची दाणादाण करून ठेवलेली या मुख्यमंत्र्यांनी आज शेतकऱ्यांचा विचार नाही। कृषी मंत्री असून ह्या गावामध्ये असून शेतकऱ्यांचे इतके हाल आहेत, म्हणजे इथे काय शेतकऱ्यांच्या माहिती बी इथे ठेवायच्यात का काय? एकदा असं सांगा, म्हणजे सगळे शेतकरी मिळून आम्ही पण सगळेजण आत्महत्या करतो। जिल्हा अध्यक्ष लहू निवंगुने देखील आहेत। काय प्रमुख मागणी असणार आहे? आज तुम्ही कृषी मंत्र्यांच्या घरावर थेट मोर्चा काढताय, आंदोलन करताय, कर्जमाफीची मागणी करताय। आमच्या साध्या आणि सरळ मागण्या आहेत की या तालुक्याला अवकाळीनी एवढं जोडलंय आणि याच तालुक्यातले कृषी मंत्री असताना सुद्धा जर शेतकऱ्याला 25 आणि 20,000 रुपये जर नुकसान भरपाई हे सरकार देत असेल आणि याच तालुक्यातला जर कृषी मंत्री असेल, त्यांना जर हे समजत नसेल की या तालुक्यातला शेतकरी पिचलाय, नाडलाय, आडलाय, त्याचं फार मोठं नुकसान झालंय, तर त्यांना जागा करण्यासाठी खरं तर आम्ही हा त्यांच्या घरावरती मोर्चा काढलाय की तुम्ही सुद्धा शेतकरी आहात, तुम्ही सुद्धा या तालुक्याचे प्रतिनिधी आहात आणि तुम्ही प्रतिनिधी असताना तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहून एवढं नुकसान झालेलं असताना तुम्ही 25,000 रुपयाची तुटपुंजी मदत करताय, याचा अर्थ असा होतो की तुम्ही शेतकऱ्याच्या दुःखावरती मीठ चोळताय आणि ते मीठ चोळण्याचं काम तुम्ही करताय, म्हणून त्यांना जागा करण्यासाठी आम्ही त्यांच्या घरावरती मोर्चा काढतो। तर आपण बघतोय की काँग्रेसकडून या ठिकाणी आरोप केला जातोय, शेतकऱ्याच्या दुःखावरती मीठ चोळण्याचं काम जे आहे ते कृषी मंत्र्यांकडून केलं जात आहे आणि शेतकऱ्याचा सातबारा जो आहे तो कोरा केला पाहिजे, अशी प्रमुख मागणी आंदोलकांकडून केली जाते। देवा राखून मराठी, वर्णेवाडी, इंदापूर।